नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एव्हानाइस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर झाला आहे त्या संदर्भात इथं आपण पेपरचं डिस्कशन अलॉंग विथ आन्सर की इथं आपण करतोय. तर आता आपण या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली पॉलिटीचे जे प्रश्न आहे ते प्रश्न इथं आपण बघणार आहोत. तर पहिला जो प्रश्न तो बघूया. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, तर यामध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरं डॉक्टर बी.आर. आंबेडकर, तिसरं जवाहरलाल नेहरू, चौथं ग.वा. मावळणकर. आता बेसिकली जर बघितलं तर कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष विचारलेले आहे, म्हणजे याचा करेक्ट आन्सर जे आहे ते 4 आहे, ग.वा. मावळणकर. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे डॉक्टर बी.आर. आंबेडकर होते ते ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जर आपण बघितलं तर ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग आणि रूल्स ऑफ प्रोसिजरचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू जे होते ते स्टेट्स कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी आणि युनियन पॉवर कमिटीचे अध्यक्ष होते. त्याच्यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे जी.व्ही. मावलनकर. त्यानंतर पुढे बघूया. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कोणत्या दिवशी तयार केला? ठीक आहे, तर कोणत्या वर्षी तयार केला आहे? तर ते ऑक्टोबर 1947 मध्ये पहिला जो ड्राफ्ट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा तो तयार करण्यात आला होता. बी.एन. राव हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. आता याच्यामध्ये बेसिकली आपल्याला काय विचारलं? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज विचारलेले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं हे क्रमवारीत ते लावायला सांगितलेलं आहे. तर पहिले काय आहे? पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. दुसरं आहे जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे. तिसरं आहे अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण. चौथा आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, समान नागरिक कायदा म्हणजे कोणता आहे? आर्टिकल 44. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण म्हणजे आर्टिकल 46. आणि त्याच्यानंतर वरचा आहे जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, हे आर्टिकल 47 मध्ये आहे. आणि पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हे आर्टिकल 48 ए मध्ये आहे. ठीक आहे, तर यामध्ये जर तुमचं करेक्ट आन्सर जर बघितलं तर तिसरं येतं ड, क, ब आणि अ. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. 54वा प्रश्न आहे, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणाबद्दल? महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल. आता ॲडव्होकेट जनरल हा राज्याचा असतो आणि अटॉर्नी जनरल हा देशाचा असतो, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला असत्य विधान विचारलेलं पहिलं स्टेटमेंट काय की महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. आता महाधिवक्ता हे कोणासाठी निवडला जातोय विद्यार्थी मित्रांनो? राज्यासाठी निवडला जातोय. तर राष्ट्रपती कशाला करतील? तर हे पहिलं स्टेटमेंटच काय चुकीचं आहे, म्हणजे इथंच तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटमध्ये उत्तर मिळतं. तर करेक्ट आन्सर काय इथं? 1. दुसरं काय? राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. तर बरोबर आहे, कारण महाधिवक्त्याची नियुक्ती गव्हर्नर करतो ऑन द रिकमेंडेशन ऑफ अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ठीक आहे, त्यानंतर तिसरं, राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतात, हे बरोबर आहे. आणि चौथं, संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. तर एकूण 2, 3, 4 हे बरोबर आहे आणि पहिलं वाला चुकीचं आहे. तर आपल्याला काय विचारलंय? महाधिवक्त्याबद्दल असत्य विधान विचारलंय, म्हणजे करेक्ट आन्सर आहे 1. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हायकोर्ट बद्दल आपल्याला इथे विधाने दिलेली आहे, त्यापैकी कोणतं बरोबर नाही ते विचारलंय. पहिलं काय? उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. तर हा PIL ज्याला म्हणतो, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, स्वीकारू शकतात, बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सुद्धा स्वीकारू शकतं. दुसरं, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे बरोबर आहे. ठीक आहे, गव्हर्नर करत नाही, राष्ट्रपती करतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलंय? कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे काय? याचं उत्तर काय? 3 हे उत्तर आहे. आणि चौथं काय? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. आधी 60 होते, मग त्याला 62 करण्यात आलेलं होतं. त्याचं करेक्ट आन्सर काय? 3 आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्या काय? भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आता 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ठीक आहे, या दिवसापासून पंचायत राज इम्प्लिमेंटेशन इथं करण्यात आलं होतं, 24 एप्रिल 1993. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर याचं काय आहे? 2 आहे. त्यानंतर 57वा प्रश्न बघूया. मॉन्टेगू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल कोणत्या साली प्रसिद्ध करण्यात आला होता? आता हा मॉन्टेगू चेम्सफोर्ड जो अहवाल आहे याच्याच बेसिसवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 ही पास करण्यात आलेलं होतं. तर बेसिकली कोणत्या वर्षी? जुलै 1918 मध्ये. तर याचं करेक्ट आन्सर काय? करेक्ट आन्सर याचं 3 आहे. त्यानंतर 58वा प्रश्न बघूया. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? ठीक आहे, आता अयोग्यरित्या जुळवलेली जोडी आपल्याला विचारलेली आहे. पहिलं काय? भेदभाव करण्यास मनाई. आता भेदभाव करण्यास मनाई आर्टिकल 15 मध्ये ते बरोबर आहे. संमेलनाचा हक्क, ठीक आहे, राईट टू फॉर्म असोसिएशन, आर्टिकल 19 हे सुद्धा बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार, कलम 20 ही कलम 20 नव्हे तर आर्टिकल 21 मध्ये येते.
ठीक आहे. कशामध्ये येते आर्टिकल 21. तर आपल्याला काय अयोग्यरित्या विचारले आहे तर पहिले क आहे आणि चौथं काय घटनात्मक उपायाचा अधिकार आर्टिकल 32. ठीक आहे. तर तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालं तर तुम्ही आर्टिकल 32 अंतर्गत तुम्ही काय करू शकता, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. तर आपल्याला काय विचारलंय, अयोग्य जी जोडी आहे ती विचारलेली आहे, त्याचा आन्सर काय फक्त सी ओनली. ठीक आहे, म्हणजे क तिसरं याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही. समवर्ती म्हणजे काय, कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. आता कॉन्करंट लिस्टमध्ये कशाचा समावेश आहे पहिले बघूया. करारनाम्यांचा समावेश आहे, जंगलांचा समावेश आहे, दिवाळखोरी आणि नादारीचा समावेश आहे, ज्याला बँक्रप्सी आणि इन्सॉल्वन्सी म्हणतात. म्हणजे याचं जे आहे समावेश कशाचा नाहीये, तर समावेश जकात जे आहे, टोल ज्याला म्हणतो, ते टोलचा समावेश कॉन्करंट लिस्टमध्ये नाही. कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणजे काय की ज्याच्यावर राज्य आणि केंद्र दोन्ही काय करू शकतात, कायदे बनवू शकतात, तर त्याला आपण कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणतो. टोल्सवर जो अधिकार आहे तो राज्य सरकारला देण्यात आलेला आहे. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे, 3 ओनली सी. तर ती आन्सर आहे. पुढील प्रश्न बघूया 60वा. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. आता सरकारी कमिशन जे बनवण्यात आलं होतं ते 1983 मध्ये बनवण्यात आलं होतं. ठीक आहे. राज्यांनी केंद्र यांच्यामधले अधिकारांचं वाटप कसं असलं पाहिजे त्या संदर्भात हे आयोग बनवण्यात आलं होतं. 3 मेंबर कमिटी होती, पण त्याचे अध्यक्ष जे होते ते सरकारी होते. त्याच्या व्यतिरिक्त कोण कोण होतं, श्री बी शिवरामन आणि दुसरं डॉक्टर SR सेन. तर हे रामा सुब्रमण्यम हे त्या सरकारी कमिशनचे सदस्य नव्हते. तर याच्यातलं करेक्ट आन्सर काय आहे, 3 आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्नाकडे वळूया. 61वा. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्याच्यात अमेंडमेंट करण्यात आलेलं होतं, तर आर्टिकल 324 भाग 15. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय, दुसरा सिंपल प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढे वळूया. अचूक जोड्या लावा. एकीकडे काय, थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो, आणि ते कोणत्या राष्ट्राचे होते तिथं सांगण्यात आलेलं आहे. आता थॉमस हॉब्स जे आहे ते काय होते, ब्रिटिश फिलॉसॉफर होते. म्हणजे पहिल्याचं काय, पहिल्याचं सी आहे. आता पहिल्याचं सी कुठे आहे, दुसऱ्यामध्येच आहे. तर करेक्ट आन्सर काय इथं दुसरं, म्हणजे पहिल्याच ऑप्शन जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही करेक्ट आन्सर तुम्हाला मिळेल. फ्रेडरिक हायक जे होते ते अँग्लो ऑस्ट्रियन फिलॉसॉफर होते, ब्रिटिश ऑस्ट्रियन फिलॉसॉफर सुद्धा म्हणतात. आणि रॉबर्ट नॉझिक जे होते ते अमेरिकन फिलॉसॉफर होते. आणि रुसो जो होता सगळ्यांनाच माहित आहे, फादर ऑफ अ फ्रेंच रिव्हॉल्युशन. म्हणजे फक्त तुम्हाला रुसो जरी माहित असला की रुसो फादर ऑफ फ्रेंच रिव्हॉल्युशन आहे, तरी तुम्हाला करेक्ट आन्सर इथं इझिली सापडेल. त्यानंतर पुढे बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. ठीक आहे. आता बघा, एकूण 6 राज्यांमध्येच विधान परिषदेचं सभागृह आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश. आर्टिकल 169 अंतर्गत हे बनवण्यात येऊ शकतं. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कोणते बिहार आहे आणि कर्नाटक आहे, इथं ऑलरेडी विधान परिषद आहे. पण केरळ आणि राजस्थानमध्ये विधान परिषद नाही. म्हणजे करेक्ट आन्सर काय, फक्त क आणि ड. आपल्याला विचारलंय कुठे नाही आहे, तर केरळ आणि राजस्थानमध्ये विधान परिषद नाहीये. त्यानंतर पुढे वळूया. अचूक जोड्या लावा. एकीकडे घटना दुरुस्ती आणि त्याचं काय डिसिजन घेण्यात आलं होतं ते इथं आहे. पहिली आहे 61वी घटना दुरुस्ती. आता 61वी घटना दुरुस्ती अंतर्गत काय करण्यात आलं होतं, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले होते. म्हणजे अचं काय आहे, अचं 3. आता अचं 3 कुठे आहे, दुसऱ्यामध्ये. म्हणजे करेक्ट आन्सर तुम्हाला पहिलंच ऑप्शन तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. त्यानंतर दुसरं 44वी घटना दुरुस्ती काय, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात. 41वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती, राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे. आणि 73वी घटना दुरुस्ती त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. तर करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, 2 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूया. आता सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे आणि थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय विचारलंय, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य विचारलेली आहेत. पहिलं स्टेटमेंट काय की ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. आता हे बघा की ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी जनरली ग्रामसेवकाचं काम असतं. पण सरपंच असल्यामुळे सरपंचाला सुद्धा त्याच्यावर थोडं देखरेख करावी लागते. तर हे पहिलं जे स्टेटमेंट आहे हे आपण म्हणू शकतो की बरोबर आहे. त्यानंतर दुसरं, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे ही सुद्धा सरपंचाची जबाबदारी आहे. तिसरं, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे, तर हे सुद्धा कशाचं काम, कोणाचं काम आहे, सरपंचाचं काम आहे. तर आपल्याला विचारलं अयोग्य विधान निवडा, तर आपण काय यापैकी कोणतंही नाही. म्हणजे जे आहे पुढचं पूर्ण 3च्या 3 जे विधान आहे ते बरोबर आपण इथं म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. इथं आपण पूर्ण क्वालिटीचे जे प्रश्न आजच्या पेपरमध्ये आलेले ते आपण सविस्तर इथं त्याचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.